अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला गाणगापूरमध्ये आपण आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूर इथे संगमावर गुरुक्षेत्र पारायण करायला पाहिजे। आपण आता गाणगापूरची सिरीज म्हणा किंवा गाणगापूरची जे व्हिडिओ आहे आपण करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामधला कालचा आपण टाकला होता की संगमावरचा। आज जो व्हिडिओ मध्ये आपण सांगणार आहे की गाणगापूरमध्ये मठामध्ये दुपारी 12 वाजता आरती असते आणि रात्री 8 वाजता पालखी असते आणि आरती असते, 2 टाइम रोज। तर गाणगापूरमध्ये गेल्यानंतर खूप जण काय करतात की त्या दुपारी 12 वाजता आरती, रात्री 8 वाजता आरती असते, त्या काळामध्ये ज्यांना बाधित असतात, ज्यांना संचार होतो, त्यांचे काही जण फोटो काढतात। तर त्याविषयी मी पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। आपल्या संपूर्ण जगामध्ये गाणगापूर हे दत्त महाराजांचे असं एक ठिकाण आहे, त्याच्या सोडून दुसरं कोणतंच ठिकाण नाही, ते होऊ पण शकणार नाही। तिथं प्रत्यक्ष दत्त महाराज आहे। महाराजांनी सांगितलं की जेव्हा दिवाळीचा सण होता, 7 ठिकाणी महाराज गेले, 8व्या ठिकाणी महाराज गाणगापूरमध्ये होते। गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे। आजकाल खूप जण म्हणतात महाराज इथे आहे, महाराज तिथे नाही, महाराज गाणगापूरमध्येच आहे। महाराज गाणगापूर सोडून दुसरीकडे कुठंच नाहीये। मग ज्यांना बाधा येतो, बाहेरची बाधा, संचार या गोष्टी होत असतात, अशा गोष्टी आहेत। मी पहिले मानत नव्हतो, पण त्याचा पण अनुभव मी आपल्याला या व्हिडिओत सांगते। आपण फक्त लक्षपूर्वक देऊन ऐका। कोणाला बाहेरची बाधा, करणी बाधा या सगळ्या ज्या गोष्टी असतात, तर ह्या गोष्टी ज्या आहे ह्या तुम्ही कुठेही बाबा बुवा अशा सगळीकडे जर फिरले, तिथे बाहेर असं निघत नाही। ते फक्त एकच क्षेत्र आहे, ते म्हणजे गाणगापूर। ज्यांना संचार होतो, बाधा बिधा या सगळ्या गोष्टी तिथे दुपारच्या आरतीला, संध्याकाळच्या आरतीला सगळ्या गोष्टी निघत असतात। तिथं तुम्हाला कोणाची गरज नाही, तुम्ही महाराजांसमोर उभा राहिले हे सगळं निघतं बाहेर। मग एक पिशाच हे होता, पिशाच लागला होता त्या जणाला। मग ते लागल्यानंतर ते गाणगापूरमध्ये गेले, गाणगापूरमध्ये गेले, आरती केली, ते जे पिशाच असेल ते बाहेर निघलं। आणि बाहेर निघाल्यानंतर प्रत्यक्ष दत्त महाराज काळजी घेत असतात। ते म्हणत असतात, दत्ता आम्हाला सोड, दत्ता आम्हाला सोड, असा आवाज ऐकू येतो का? कारण की दत्त महाराज त्यातून तुम्हाला मुक्ती देत असतात, मुक्ती देत असतात। कोणाला खूप जणांना राग येतो बघा, कोणाला राग करता, खूप जण हे होता, कोणाला त्रास होतो, तर तुम्ही त्या आरतीला जायला पाहिजे। गाणगापूरमध्ये दुपारच्या आरतीला जा, तिथं बसा थोडं शांत, डोकं बंद करून, मोबाईल बंद करून शांत बसायचं। सगळं जे काय आहे ते सगळं बाहेर येतं। तर तसंच आरतीला तिथे गेलो, मला पण पहिले अगोदर वाटलं असं होऊ शकतं का? प्रत्येकाला वाटतं ना। काही जण असे खूप वर चढायचे, खाली पडायचे। मग रात्रीच्या 8च्या आरतीला मी तिथं गेलो, तर एक मुलगी होती, एक स्त्री होती, ती अशी वर जायची, खाली यायची, वर जाऊन खाली येऊन करायची, आणि ती बाहेरचा जो रस्ता होता, बाहेरच्या रस्त्याला पळत होती। मी तिला धरायचा प्रयत्न केला, पण त्या जो दरवाजा आहे त्या दरवाजाच्या बाहेर जाऊ शकत नव्हती, की तिला कोणीतरी अडवत होतं, पक्क धरून ठेवत होतं। ती वापस तशी फिरली। मग ह्या गोष्टीतून आपल्याला असं आहे की ज्या व्यक्तीला संचार होतो, ज्या व्यक्तीला खूप त्रास होतो, कारण कोणी बाधित व्यक्ती त्या अंगामध्ये आलेले असतात, त्रास होतो अशा व्यक्तींना, तर तिथंच एकच क्षेत्र आहे, तिथं सगळं बाहेर निघत असतं। तर हा त्याचा हे सांगायचं कारण की हे संचार खूप वाईट असतो, त्यांना त्यांच्या प्रत्येकाचे कर्म आहे ते भोगावं लागत असतं, पण तिथे तो संचार निघतो, माणूस मोकळा होतो। असे खूप अनुभव मी बघितलेले। आता मला सांगायचा उद्देश एकच की खूप जण असे आहे ज्या व्यक्तींना संचार होतो त्यांचे ते व्हिडिओ काढतात। माझं एकच म्हणणं आहे, मी तिथं जरी गाणगापूरमध्ये यावेळेस पण गेलो किंवा कधीही गाणगापूरमध्ये गेलो, तर मी एकच काम करत असतो। महाराजांची आरती चालू असते, पण महाराज एकच काम करतो, महाराज मला जशी बुद्धी देतात, जे लोक कोणी व्हिडिओ काढत असेल
जे संचार होणाऱ्या बाधित व्यक्तींचे कोणी व्हिडिओ काढत असताना मी त्यांना सांगतो की व्हिडिओ बंद करा. कारण की एका जणाने असंच व्हिडिओ काढले होते. एक फॅमिली होती, नवरा बायको मुलगी. त्या माणसाने काय झालं, तर त्या माणसाने व्हिडिओ काढले ते बाधित व्यक्तीचे, व्हिडिओ काढले आणि ते व्हिडिओ काढून तसेच सोबत घरी घेऊन गेले. म्हणजे ती जी बाधा आहे ती बाधा सरळ आपल्या घरी घेऊन गेला. सत्य उदाहरण आहे. चांगला सुखी परिवार. त्यांनी काही व्हिडिओ काढायची काहीच गरज नाही. तुम्ही पण व्हिडिओ काढू नका. त्यांनी व्हिडिओ काढले, सोबत घेऊन गेले. गाणगापूरचे जे बाधित व्यक्तीचे व्हिडिओ काढले, सोबत घरी घेऊन गेले. 2-3 दिवस झाले आणि ते व्हिडिओ कंटिन्यू बघायचे, कंटिन्यू ते उड्या मारायचे, कंटिन्यू व्हिडिओ बघत असतात. त्या माणसाच्या डोक्यावर परिणाम झाला. त्या माणसाच्या डोक्यावर परिणाम झाला. त्यांच्या घरात मुलगी होती छोटी, तिने पण ते व्हिडिओ बघितले, तिला पण परिणाम झाला. कारण की ती बाधा आहे. ते काय सोपं नाहीये, ती बाधा आहे. सगळ्या घरामध्ये त्यांना बाधित झाली तर सगळं घर. त्यांनी असंच फोन केला की दादा असं होते. त्यांच्या मिसेसने फोन केला, दादा असं होते. मी म्हटलं कुठे गेले, ते गाणगापूरला गेलते. तिथे व्हिडिओ बघता आणि ते कंटिन्यू त्यांना सवय लागली रोजचे तेच बाधित व्यक्तीचे व्हिडिओ बघायचे. मी म्हटलं पहिले ते व्हिडिओ डिलीट करा. त्यांनी व्हिडिओ डिलीट केले. गाणगापूरमध्ये गेले, महाराजांची क्षमा मागितली, महाराजांची माफी मागितली आणि नंतर ते शांत झाले. म्हणून सोपं नाहीये या गोष्टी. आपण लक्षात ठेवा. गाणगापूरमध्ये गेल्यावर मी एकच काम करत असतो की लोक जे बाधित व्यक्तीचे व्हिडिओ काढतात ते पहिले बंद करा. कारण की ते बघायची चांगली गोष्ट नाहीये. कारण की जो बाधित व्यक्ती असतो तो दत्त महाराजांकडे याचना करत असतो, दया मागत असतो की महाराज मला मुक्त करा. तो रडत असतो, तो याचना करत असतो, रडत असतो आणि आपण व्हिडिओ काढत असतो. ते आपल्या मागे येणार नाही तर काय होणार आहे. म्हणून तुम्ही कधीही गाणगापूरमध्ये गेला तर त्या बाधित संचार आलेल्या व्यक्तीचे व्हिडिओ काढू नका. पालखीचे काढा, पण बाधित व्यक्तींचे व्हिडिओ काढू नका. आणि तुमच्या कोणाकडे जरी व्हिडिओ बाधित व्यक्तीचे असेल घरामध्ये कोणाकडे, ते डिलीट करून टाका. घरामध्ये वादविवाद, भांडणं हे 100% होतील. येडा होतो माणूस, चांगली गोष्ट नाही ना. समोरचा माणूस रडत असतो, समोरचा माणूस याचना करत असतो की दत्ता मला सोड, दत्ता मला सोड. आणि तुम्ही ते व्हिडिओ काढता हसून आणि ते व्हिडिओ नंतर बघता तर माणूस येडा होणार नाही तर काय. आणि ती बाधा आपल्या घरामध्ये येते. हे खूप अनुभव, मी असे 4-5 अनुभव बघितलेले. पुण्याचे 2-4 अनुभव आहे. त्यांनी ते व्हिडिओ काढले, ते व्हिडिओ बाधा त्यांच्या घरात गेली. त्यांनी व्हिडिओ डिलीट करून टाकले, शांत झाले. आपण गाणगापूरमध्ये कशाला जातो हे बघायला पाहिजे. आपण ते व्हिडिओ काढायला जातो गाणगापूरमध्ये, ते बाधित व्यक्तीचे व्हिडिओ काढून काय फायदा आहे तुम्हाला. म्हणून गाणगापूरमध्ये गेल्यानंतर ते बाधित झालेल्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करा. ते मनामधली भीती दूर करा. काही करत नाही ते आपल्याला. आता खूप जण म्हणणार दादा मग ते व्हिडिओ घरी बघितल्यावर आम्ही असं आपलं म्हणणं किंवा घरी येईल तिथं काऊन त्रास होत. तिथं प्रत्यक्ष दत्त महाराज आहे. तिथं बापांचे बाप दत्त महाराज बसलेले तिथं. म्हणून तिथं कोणाला केसाला धक्का लागत नाही बघा, नाही लागू शकत. तुम्ही तेच व्हिडिओ जर कोणाला बघायचा असेल, कोणाला अजून अनुभव घ्यायचा असेल, तुमच्याकडे ते व्हिडिओ असेल, तुम्ही कंटिन्यू 3 दिवस बघा. 4थ्या दिवशी तुम्ही स्वतः पागल होऊन जाल. सोपं नाहीये ह्या गोष्टी. दत्त महाराजांनी सांगितलं आहे की जो माझा भक्त आहे त्याच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. जो त्रास असतो, जो राक्षस प्रवृत्ती असते ते केसालाही धक्का लागू शकत नाही. म्हणून गाणगापूरमध्ये गेल्यानंतर ते बाधित व्यक्तींचे तुम्ही ते व्हिडिओ काढणं पहिले बंद करा. कोणी बाजूला काढत असेल तर तुम्ही स्वतः सांगा, दुसऱ्यांनी सांगितल्यापेक्षा स्वतः आपण सांगा. आणि आपण बाधित व्यक्तींचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ आपण काढू देऊ नका. आणि आपण पण काढायचे नाही, काही गरज नाही. आपल्या पालखीचे व्हिडिओ काढायचे, बस झाले. नमस्कार करायचा, तिथं घाबरायचं नाही. आणि कोणाला जर त्रास होत असेल, कोणाला संचार येत असेल, कोणाला बाधा काही जर असेल तर कोणत्याही बाबा बुवाकडे जाऊ नका. तुम्ही सरळ गाणगापूरमध्ये जायचं. गाणगापूरमध्ये गेल्यानंतर सगळ्यात प्रथम तुम्ही संगमावर आंघोळ करा, भस्म लावा. जो व्यक्ती बाधित असेल त्याला 11-21 प्रदक्षिणा मारायला लावा. प्रदक्षिणा मारल्यानंतर त्यांना मठामध्ये आणा. दुपारी 12 वाजता आरती असते, आरतीला तिथं सोडून द्या. काही बाधा संचार असेल तो निघता बाहेर. खूप जण शांत असतात, खूप जण असे रडतात. आपल्याला वाटत नाही या व्यक्तीला बाधा आहे, तरी पण बाधा असते. जो त्रास असतो तो बाहेर निघतो.
जो त्रास असतो तो बाहेर निघतो आणि तो निघायला पाहिजे, तर तसं साठवून नाही ठेवायचं. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही गाणगापूरमध्ये घेऊन जाणार आहे त्या व्यक्तीला सांगू नका की आपण गाणगापूरला चाललो. 12 वाजता आरतीला जा, तिथे भस्म लावा, आरती आल्या संध्याकाळी रात्री 8 वाजता आरती असती, पालखी असती, तसं करायचं. साधं आणि सोपं. कुठेही जायची गरज नाही, तुम्हाला कुठेही 1 रुपया द्यायची गरज नाहीये. त्या आरतीला जरी गेल्यानंतर जे काय आहे ते सगळं निघून जातो. तो जो बाधित असलेला व्यक्तीमध्ये जो आलेला माणूस असतो तो महाराजांना दयायाचना करतो की दत्ता मला सोड, दत्ता मला सोड. मग त्या गोष्टी आहेत. दत्त महाराज पूर्वीपासून आहे, आतापासून नाही. गाणगापूरमध्ये असे खूप बाधित आलेले लोक मुक्त झालेले आणि हे फक्त दत्त महाराजच करू शकतात, दुसरं कोणीही करू शकत नाही. आणि गाणगापूर सोडून दुसरं कोणतंही क्षेत्र नाही, हे माझा स्वतः अनुभव आहे, दुसरं काहीच नाहीये. म्हणून कधी आयुष्यात गाणगापूरमध्ये गेलात, मठामध्ये गेलात, घाबरायचं नाही. ते बाजूचे जे बाधित बिधित त्यांना घाबरू नका, महाराजांकडे लक्ष द्या, महाराजांकडे बघा. आपण काय होतं, महाराजांकडे बघणं सोडून देतो आणि बाकीच्या गोष्टी जास्त करत राहतो. कोणी बाधित असेल त्याच्याकडे बघत राहतो आपण. ते बघणं बंद करा, महाराजांचंच करायचं, महाराजांकडे बघायचं, तिथं नामस्मरण जास्त करायचं, मोबाईल ठेवून द्यायचा, नामस्मरण जास्त करावं. कोणाला असा अनुभव आला असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगा. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.